फोटो नव्हता। पुढची बातमी, देशाच्या राजकारणात गटांगळ्या खाणाऱ्या ममतांच्या तृणमूलला सोनिया गांधींनी विलिनीकरणाची ऑफर दिली आहे। त्याचवेळी काँग्रेसमधून फुटलेल्या सर्व पक्षांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं असा सल्ला ठाकरेंच्या शिवसेनेने दिला। त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार का याची जोरदार चर्चा आहे। विशेष म्हणजे राऊतांच्या सूचनेची नोंद घेऊ असं सुप्रिया सुळेंनी म्हणत सावध प्रतिक्रिया दिली। शरद पवारांनी पुढाकार घ्यावा असं म्हणत राऊतांनी आपल्या सूचनांचा प्रस्ताव कायम ठेवलाय। त्यामुळे सुप्रियांची प्रतिक्रिया बोलकी ठरते। सुप्रिया यांनी पूर्णपणे नकारात्मक प्रतिक्रिया दिली नसल्यानं चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी नेमकं काय सुचवू पाहते याबद्दल तर्कवितर्क होत आहे। काँग्रेस हा अधिक मजबूत व्हायला पाहिजे देशामध्ये। काँग्रेसमधून निघालेले जे लहान पक्ष किंवा नेते आहेत त्यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार एक मजबूत अशी काँग्रेस, अखंड काँग्रेस एक प्रबळ पर्याय म्हणून देशामध्ये उभी राहायला पाहिजे। माननीय शरद पवारांनी ही जी विचारधाराची भूमिका बनते एकत्र येण्याची, त्या संदर्भात जर त्यांनी नेतृत्व केलं, पुढाकार घेतला तर हा विचार खूप पुढे जाईल। राऊत साहेबांचं मत ते रोज अतिशय परखडपणे आणि देशाच्या हितासाठी मांडत असतात आणि अर्थातच एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि संजय राऊत साहेब माझ्यासाठी एक मोठे भाऊ आहेत। त्याच्यामुळे त्यांनी जे काही सूचना दिल्या आहेत त्याची नोंद आम्ही प्रत्येक जे सूचना करतात त्याची आम्ही नोंद घेतो। काँग्रेस मजबूत करण्यासाठी संजय राऊत उभाटा गटाचं विलिनीकरण काँग्रेसमध्ये करणार आहेत का? उद्धवजी ठाकरे यांना ते सल्ला देणार आहात का की उद्धवजी ठाकरे यांनी काँग्रेसचे हात बळकट करण्यासाठी आपला उरला सुरला उभाटा गट विसर्जित करून तो काँग्रेसमध्ये विलिनीकरण करून घ्यावा? खरं तर काँग्रेसचे काही नेते खासगीत असंच म्हणतात की इंडिया अलायन्समधल्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसचा भाग व्हावा, पण मला वाटतं की हे होणं शक्य नाही। कारण छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना स्वतःचा सुभा हवा आहे आणि जिथं स्वतःचा सुभा हवा आहे तिथं मला वाटतं की असं निमंत्रण दिल्याने कोणीही ते निमंत्रण स्वीकारणार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान अपघातात निधन झाल्यावर अवघ्या महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली। मात्र अपघाताच्या वेदना कायम असतानाच या आठवणी पुन्हा एकदा उफाळून आल्यात। राष्ट्रवादी प्रमुख